नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निवृत्ती तनपुरे. आज तुम्हाला एका कारल्याच्या अशा प्लॉटमध्ये घेऊन आलो का जिथं कारल्यामध्ये फेरसची डेफिशियन्सी. मुळात कारलं हे जे पीक आहे हे आपल्या मानवी शरीरासाठी फेरस पुरवण्याचं काम करतं, किंवा आपण आपल्यामध्ये फेरसची कमतरता असेल तर आपण नेहमी कारलं खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला देत असतात. आणि कारल्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात, ही जी कारल्याची कळी जी पिवळी पडलेली आहे, किंवा इवन कुठल्याही प्लॉटमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा कारलं हे पिवळं दिसतं असतं. तर कारलं पिवळं होण्याचं मेन कारण जर काय असेल तर ते आहे फेरसची कमतरता. या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी फळ या साईजच्या पुढं झालेलं आहे त्या ठिकाणी फळ पिवळं दिसतंय, म्हणजे झाडाला फेरसची कमतरता आहे. जर तुमच्या या प्लॉटमध्ये असं कारलं जर पिवळं होत असेल तर समजून चालायचं की तुमच्या प्लॉटला फेरसची कमतरता आहे. आणि बरेचसे शेतकरी फेरस सल्फेट देऊन, एड्डा फेरस देऊन पण हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होत नसेल तर तुमचं रान मटेरियल अपटेक करतं की नाही, तुम्ही जे फेरस देत आहे ते मटेरियल तुमचं अपटेक होतं की नाही हे पण तुम्ही बघितलं पाहिजे एकदा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जे हनुमान कृषी पाठवताना नक्की फॉलो करा. धन्यवाद.